श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं अर्थचिंतन करतो आहे आणि या उपक्रमामध्ये पहिला अध्याय झाला आहे. दुसऱ्या अध्यायाचे 20 श्लोक झालेले आहेत. त्या पुढचे 5 श्लोक आज आपण घ्यायचे आहेत. आणि ह्या 20 श्लोकांमध्ये किंवा ह्या 11 श्लोकापासून 20 श्लोकापर्यंत म्हणजे मागच्या 10 श्लोकामध्ये आपण महत्त्वाचा भाग काय पाहिला तर भगवंतांनी मूळ गीतेचा उपदेश सुरुवात केलेला आहे 11व्या श्लोकाला. आणि ह्यामध्ये त्यांनी सुरुवातीला देहाचं नश्वरत्व कसं आहे ते सांगितलं, देहामध्ये बदल कसे होत जातात ते सांगितलं. आणि म्हणून देह अनित्य आहे. अनित्य असलेल्या देहांमुळे जे उपभोग प्राप्त होतात तेही अनित्य आहे, त्याबद्दल तितिक्षा बाळग असंही भगवंतांनी सांगितलं. आणि त्यापुढे साधारण 16व्या श्लोकापासून आत्म्याचं वर्णन करणारे श्लोक सुरू झालेले आहेत. आत्म्याचं अखंडत्व कसं आहे, आत्म्याचं अमरत्व कशा पद्धतीने सिद्ध होतं, ह्या प्रकारे श्लोक सुरू झालेले आहेत. 16व्या श्लोकाचा पहिला भाग, अर्धा भाग म्हणजे अर्धा श्लोक पहिला 16वा हा मी म्हटलं मागच्या भागामध्ये तसं सगळ्या वेदांताचं, सगळं तत्त्वज्ञानाचं अगदी गाभा आहे, मर्म त्या श्लोकामध्ये आहे. कारण श्लोक काय म्हणतो तर नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असत गोष्टीचा कायमच अभाव असतो आणि सत गोष्टीचा अभाव कधीच नसतो. अशा पद्धतीने तो श्लोक आहे. त्याचं चिंतन मांडताना आपण थोडंसं अन्नमय कोश ह्या विषयाकडे, आपण पंचकोश ह्या विषयांकडे गेलो. त्यापैकी अन्नमय कोशाची आपण थोडीफार माहिती घेतली. डिटेल माहिती अजूनही घेतलेली नाही. आपण वरकरणी फक्त एक सायकल बघितली होती, एक चक्र बघितलं होतं प्रकृतीचं, की कोश किंवा पंचतत्वामधून देह आला आणि पंचतत्वामध्ये विलीन झाला, असं एक सायकल आपण बघितलं. आणि ह्या दरम्यान आपण बघितलं की प्रत्येक क्षणाला देहाचा नाश होतोय, प्रत्येक क्षणाला देह बदलतोय. पूर्वीचं शरीर मरतंय आणि दुसरं नवीन, प्रत्येक क्षणाला जे शरीर आहे ते नवीन आहे. अशा पद्धतीने आपण हा भाग बघितला. आणि म्हणून पंचतत्वामध्ये विलीन झाला म्हणजे त्या तत्वामध्ये शरीरामधलं ते तत्व मिसळलं गेलं असं आपण बघितलं. म्हणजे जेव्हा देह चितेच्या स्वाधीन केला जातो तेव्हा अग्नितत्वामध्ये आपल्या शरीरातलं अग्नितत्व मिसळलं गेलं. जलतत्व जे आपल्या शरीरात आहे त्याची वाफ झाली आणि ते शरीरातून बाहेर पडलं. वायुतत्व वायुतत्वामध्ये मिसळून गेलं. आकाश तर कधी भेद नव्हताच. शरीरातलं आकाश, आपल्या शरीरामध्ये सुद्धा आकाश खूप प्रमाणात आकाश आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण अगदी बघतो एकतर 9 द्वारं आहेत शरीराला आणि तसंही प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आकाशच आहे. म्हणून तर आपण जेव्हा इंजेक्शन घेतो तेव्हा सुई आत जाते ना, आकाश आहे, जागा आहे, म्हणून तर सुई आत जाते. तुमच्या मांसपेशीमध्ये, तुमच्या हाडांमध्ये सुद्धा सगळीकडे पोकळी आहे. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पोकळी आहे, म्हणून तर रक्त फिरतं ना. त्यामुळे आकाश तत्व आहेच आहे. आणि आपल्याला ते अज्ञानामुळे असं वाटतं की हे आकाश, बाहेरचं आकाश आणि शरीरातलं आकाश वेगवेगळं आहे. तर तसं नाही आहे. ह्या आकाशात हे शरीर आहे, एवढंच आपण म्हणू शकतो. त्यामुळे म्हणजे ह्याच्यासाठी तत्त्वज्ञानामध्ये एक छान उदाहरण देतात की एखादा माठ किंवा एखादा हंडा पाण्याचा नदीमध्ये बुडवला आणि आता त्या माठात पण पाणी आहे आणि माठाच्या बाहेर पण पाणी आहे.
दोन्ही पाणी एकच आहे. माठामुळे तो भेद झाला आहे असं वाटतं, पण त्या पाण्यामध्ये भेद आहे का? तो माठ फुटला की ते पाणी एकमेकात तसंच होतं, जसं आधी होतं तसंच नंतरही आहे. तसा हा माठ एकदा फुटला की हे आकाश आणि हे आकाश एकच आहे. त्याच्यामुळे आकाश तत्वात आकाश तत्व मिसळलं गेलं हे वाक्य चुकीचं ठरतं. बाकीची 4 तत्व मिसळली जातात, वायू, जल, अग्नी आणि सगळ्यात शेवटी खाली चिता थंड झाल्यानंतर काय दिसतं आपल्याला, तर राख, ते पृथ्वी तत्व. असं पूर्ण चक्र आपण ह्या देहाचं बघितलं. म्हणून मातीतून आलेला देह पुन्हा मातीत गेला. मातीतून आलेला देह, ॲक्च्युली ह्या वाक्याचं मला खूप लहानपणी कोडं होतं की देह मातीचा, देह मातीचा. लहानपणापासून खूप कीर्तन प्रवचनं ऐकली. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने अशा आईवडिलांच्या पोटी जन्म झाला की ज्यांना अध्यात्म श्रवणाची आवड. त्यामुळे खूप लहान वयापासून खूप ऐकणं झालं, कीर्तन प्रवचनं खूप ऐकणं झालं. आणि त्या कीर्तन प्रवचनांमध्ये एक वाक्य पुन्हा पुन्हा कानावर यायचं की देह मातीचा आहे. त्या बालवयात ह्याचा अर्थ कळत नव्हता. मला असं वाटायचं की देह मातीचा कसा? मातीचा तर माठ, आणि माठामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे, मग माझा देह मातीचा कसा हे कळत नव्हतं. कालांतराने थोडी समज वाढली, थोडा अभ्यास झाला आणि मग ह्याचं गूढ लक्षात आलं की मातीतूनच जे जन्माला आलं ते अन्न खाऊन शेवटी देह चितेवर गेल्यानंतर उरली ती मातीच, मातीचा देह मातीतच गेला. एक खूप सुंदर भजन आहे, पंजाबी भजन आहे, गुरु नानक यांचे शब्द आहेत ते. आणि ते असं म्हणतात की देही माटी बोले पान बूझ रे ज्ञानी मुआ है कौन. ते म्हणाले की देही माटी म्हणजे हा देह मातीचा आहे आणि ह्या मातीच्या देहामध्ये बोले पवन म्हणजे पवन, ह्या देहामध्ये पवन बोलतोय म्हणजे वारा बोलतोय, वायू बोलतोय, कारण श्वास चालू आहे. श्वास चालू आहे म्हणून या देहाला किंमत आहे. श्वास बंद झाले की या देहाला किंमत नाही. म्हणून मातीच्या देहामध्ये पवन येत जात राहतोय सतत, त्याचा संचार चालू आहे. आणि मग पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात बूझ रे ज्ञानी. बूझ म्हणजे विचार कर, हे कोडं जरा सोडव. काय की मुआ है कोण, मेला तो कोण. देह मेला म्हणतो आपण किंवा प्राण गेले म्हणतो आपण, मग वायू मेला की माती मेली याचा विचार कर. गुरु नानकांचं खूप सुंदर भजन आहे. पुढची कडवी खूप छान आहेत. पण मग हा देह मातीतून आला, मातीत मिसळला, मग मेलं कोण किंवा गेलं कोण ह्या देहाला सोडून? घडलं काय नेमकं? मृत्यू झाला म्हणजे घडलं काय? त्याचा थोडासा अंदाज आपल्याला आजच्या श्लोकांमध्ये येणार आहे. आज जे सांगतायत भगवंत त्याच्यातनं थोडासा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि गीतेतला प्रसिद्ध श्लोक आज येणार आहे, त्याच्या आधारे आपण थोडंसं त्याचं चिंतन करूयात. तर ह्याच अनुषंगाने कबीर असं म्हणाले की देह जलेजू लाकडी, केस जलेजू घास, सब जग जलता देख के भया कबीर उदास. हा देह लाकडासारखा जळून गेला आणि केस गवतासारखे तडतड 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 करत जळून गेले. बोलायला खूप सोपं आहे, पण जेव्हा खरोखर आपण ह्याचा विचार करतो, ज्या देहाला आपण इतकं जपतो तो अग्नीच्या स्वाधीन झाल्यानंतर किती क्षणामध्ये त्याची विल्हेवाट लागते. आणि म्हणून खूप तत्वचिंतक जे असतात किंवा खूप जे साधक असतात ना, ते स्मशानात जाऊन साधना करतात. ती अघोर पद्धतीची आहे ती गोष्ट वेगळी, पण तिथे तुम्हाला जीवनाचं सत्य दिसतं. तुम्ही त्या देहाचे होणारे हाल बघता की काय झालं आहे त्या देहाचं, आणि किती क्षणापूर्वी तो जिवंत होता आणि आत्ता ही अवस्था आहे. हे म्हणून जर वैराग्य यायला हवं असेल ना, तर मोठे मोठे संत म्हणतात जरा
एक स्मशानाचा चक्रा मारून या किंवा तिथे एक चक्कर मारून या, म्हणजे तुम्हाला कळेल ह्या देहाची काय पात्रता आहे किंवा ह्या देहाचं अस्तित्व काय आहे. एक स्मशानामध्ये चक्कर मारून या म्हणजे कळेल, असं मोठे थोर ज्ञानी पुरुष सांगतात. वैराग्य येण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे असं म्हणतात. तर कबीर म्हणाले की लाकडासारखा देह जळाला, गवतासारखे केस जळाले आणि सब जग जलता देख के भया कबीर उदास. आणि असं सगळंच जळतंय ना, आज उद्या परवा प्रत्येकच कोण ना कोणी आज जाईल, कोणी उद्या जाईल, कोणी परवा जाईल, हे जळणारच आहे ना. आणि नुसता मानवी देह नाही तर आजूबाजूचं संपूर्णच विश्व, संपूर्णच दृश्य विश्व कधीतरी जळून खाक होणार आहे. काळरूपी अग्नीमध्ये हा कोणीही टिकणार नाही आहे. आणि जसं आपण बघतो, आपण अग्नीमध्ये जर एखादी वस्तू टाकली तर त्याची राख तरी होते. काळरूपी अग्नीमध्ये राखसुद्धा शिल्लक राहत नाही. काळरूपी अग्नी सगळंच सफाचक करून टाकतो, काहीही मागे शिल्लक ठेवत नाही. आणि म्हणून जे काही असं काळरूपी अग्नीमध्ये नाश होणार आहे, जे काही संपणार आहे काळाच्या ओघामध्ये, ते सगळं असत आहे. आणि काळाच्या पलीकडे जो राहतो, जो कालातीत आहे, तो परमात्मा, ती सद्वस्तू, त्याच्यापर्यंत जर जायचं असेल तर काळरूपी अग्नीमध्ये जे 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 येणार आहे त्याला नेती नेती करत जायचं. असा आपण भाग मागच्या एपिसोडमध्ये बघितला. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणाले की ह्याला कोणी मारूही शकत नाही आणि हाही कोणाला मारत नाही, कारण मरणं मारणं क्रिया सगळ्या प्रकृतीच्या अधीन येतात आणि ह्या प्रकृतीच्या पलीकडे, म्हणून ह्या कुठल्याही क्रिया इथे घडत नाहीत, असं भगवंत म्हणाले. एवढा भाग आपला मागच्या वेळेस पाहून झाला. आता त्यापुढचे श्लोक आपण आज घेऊयात. नेहमीप्रमाणे आधी श्लोक म्हणूयात आणि मग अर्थचिंतन करूयात. आजचे श्लोक असे आहेत. वेदा विनाशिनं नित्यं येन मजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं हन्तिकं वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. वेदा विनाशिनं नित्यं येन मजमव्ययम्. वेद म्हणजे जाणणे. ह्या अविनाशी तत्वाला किंवा ह्या सद्वस्तूला कसं जाण, ही वस्तू कशी आहे, तर वेदा विनाशिनं अविनाशी आहे, नित्य आहे, येन मजमव्ययम्. येन म्हणजे हा आत्मा कसा आहे, अजम अव्ययम. एनम अजम अव्ययम म्हणजे 4 लक्षणं आपल्याला ह्या ओळीमध्ये भगवंत सांगतात. अविनाशी आहे, नित्य आहे, अज आहे आणि अव्यय आहे. मग जर हा नित्य आहे तर हा मारला जाऊ शकणार नाही, आणि हा अव्यय आहे, अज आहे, जन्मरहित जर आहे आणि अविनाशी जर आहे, तर मरणं मारणं ह्या सगळ्या क्रिया प्रक्रिया ज्या आहेत ह्या प्रकृतीमध्ये आहेत. आणि प्रकृतीमध्ये जर ह्याची एंट्रीच नाही किंवा प्रकृतीमध्ये हा जर काही दखलंदाजीच करत नाही, तर हा मरेल तरी कसा आणि मारेल तरी कसा. कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. मग जो हे जाणतो की आत्मा अविनाशी आहे, नित्य आहे, अज आहे, अव्यय आहे, तो कसा कोणाला मारेल आणि कसा कोणाला मारवेल, म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणाच्याही मृत्यूसाठी तो कसा कारणीभूत ठरेल,
आणि म्हणून पहिली 4 लक्षणं आपल्याला सांगितलीत. नित्य, आज होता आणि उद्या नाही असं ह्याच्या बाबतीत होत नाही. अज, जन्मरहित आहे. आणि अव्यय म्हणजे ह्याचे छेद करता येत नाहीत. हा वेगवेगळ्या भागामध्ये विभागला जात नाही. म्हणजे माझा आत्मा, तुमचा आत्मा, ह्याचा आत्मा, त्याचा आत्मा असा वेगळा नसतो. आत्मा हा एकच. आत्मे असं काही नसतं. आपण बोलताना खूप चुका करतो. आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय जे खूप महत्त्वाचे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरतो. प्रत्येक जीवाचा जो असतो तो जीवात्मा असतो, आत्मा नसतो. शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. आणि ह्यामध्ये जे ट्रान्सफॉर्म होत राहतं एका रूपातून दुसऱ्या रूपात, तो जीवात्मा बदलत. जीवात्मा आपले आकार वेगवेगळ्या पद्धतीने बदलत राहतो. जीवात्मा एक आकार सोडून दुसऱ्या आकारामध्ये जात असतो. आत्मा नाही जात कुठे, कारण आत्मा अचल आहे. आत्मा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण तो इतका सगळीकडे भरलेला आहे, इतका सगळीकडे भरून उरलेला आहे की त्याला हालायला जागाच नाही आहे. त्याच्यामुळे आत्मा हलत नाही. आत्मा शरीर सोडून दुसरीकडे जात नाही. त्याच्यामुळे थोडीशी ना, जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्या भाषेमध्ये थोडासा बदल आपल्याला करून घ्यावा लागतो. किंवा रादर आपण अभ्यास केल्यानंतर थोडा भाषेत बदल आपोआप होतोच. खरं तर कोणी गेलं की आपण काय म्हणतो बघा, मृतात्म्यास शांती लाभो. किती चुकीचं वाक्य आहे हे, किती चुकीचं वाक्य आहे. ह्या श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. मुळात मृत, आत्मा कधीही मृत होत नाही. तो नित्य आहे, तो मरतच नाही कधी. त्याच्यामुळे मृत म्हणणं फार चुकीचं आहे. म्हणून मृत आत्मा पहिलं चुकलं. आणि काय लाभो? शांती. मुळात आत्म्याचा मूळ स्वभाव शांत आहे. आत्मा कधीही अशांत होतच नाही, कारण तो अविकारी आहे. त्याच्यामध्ये शांतता अशांतता असे बदल घडत नाहीत. तो अविकारी आहे. म्हणून शांती लाभो हे पण चुकतं. आणि लाभो म्हणजे त्याच्याकडे जे काही नाही आहे ते त्याला लाभावं, मिळावं. आत्मा परिपूर्ण आहे, त्याला काहीही मिळवायचं नाही आहे. म्हणजे मृत आत्म्यास शांती लाभो हे सगळेच्या सगळे शब्द ह्याच्यातले चुकीचे आहेत. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन हल्ली तर नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे. RIP लिहितात. कोणी गेलं ना की मेसेज टाकतात RIP. RIPचा अर्थसुद्धा कित्येक जणांना माहीत नसतो, पण सगळे टाकतात म्हणून टाकतात. RIPचा अर्थ आहे, फुल फॉर्म आहे रेस्ट इन पीस. म्हणजे आपल्याकडे आपण बघितलं की देह आपण चितेच्या स्वाधीन करतो, पण असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे देह चितेच्या स्वाधीन केला जात नाही, पुरला जातो जमिनीमध्ये, त्याचा दफन संस्कार केला जातो. आणि त्यांच्याकडे अशी मान्यता असते की काय म्हणतात त्याला, कयामत के दिन खुदा तुम्हारा इंसाफ करेगा. म्हणजे एक कयामतचा दिवस असा येईल जेव्हा खुदा येईल आणि सगळ्या आत्तापर्यंतच्या मृत लोकांचा इन्साफ तो करेल. तोपर्यंत तुम्ही ह्या जमिनीमध्ये पडून विश्रांती घ्या आणि त्याची वाट बघा. म्हणून रेस्ट इन पीस, इथे शांततेत पडून राहा. कयामत के दिन वो आएगा और तुम्हारा हिसाब करेगा. आपल्याकडं अशी पद्धत नाही आहे. आपल्याकडे लगेच चिता की पंचतत्वात विलीन की पुढचा प्रवास सुरू. कयामत के दिन वगैरे आपण काही थांबत नाही. आपल्या तत्त्वज्ञानाला ते मान्य नाही. तर म्हणून रेस्ट इन पीस म्हणतात की तिथे पडून राहणार आहे ना तो देह, तिथे जमिनीत पडून, त्याचंही विघटन होणारच आहे कालांतराने. चितेवर स्वाधीन केलं की लवकर विघटन होतं. प्रकृतीमध्ये काहीच असं नाही की त्याचं विघटन होत नाही. जे पुरलं आहे त्याचंसुद्धा विघटन होणारच आहे, पण त्याला काळ जास्त लागतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे कयामत के दिन तक पडे रहो आणि मग पुढचा तुमचा हिशोब होईल. म्हणून RIP आपण तर नाहीच म्हणू शकत, कारण आपल्याकडे रेस्ट इन पीस हा प्रकार नाही. आपला लगेचच पंचतत्वात देह विलीन होतो. त्याच्यामुळे हिंदू जर कोणी
पंचतत्वात विलीन झाला, हिंदूंनी कोणी जर देहत्याग केला तर RIP तर मुळीच लिहू नये आणि मृतात्म्यास शांती लाभो असंही मुळीच लिहू नये. मग लिहायचं काय तर जीवात्म्यास सद्गती लाभो, हे जास्त टेक्निकली करेक्ट वाक्य आहे. कारण जो सोडून गेला देहाला तो जीवात्मा आहे. आता तो जीवात्मा म्हणजे काय, ते सूक्ष्म शरीर कसं तयार होतं हा भाग आपण पुढे येणाऱ्या काही श्लोकांच्या मार्फत बघणारच आहोत. पण जीवात्मा सोडून गेलेला आहे शरीराला, त्याच्यामुळे जीवात्म्याची सद्गती होणं महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःची प्रगती करत जाणं महत्त्वाचं आहे. वैचारिकदृष्ट्या ज्ञानाच्या दृष्टीने त्याची प्रगती होणं महत्त्वाचं आहे. म्हणून जर कोणी गेलं तर टेक्निकली करेक्ट वाक्य काय आहे, जीवात्म्यास सद्गती लाभो. आणि हे इतकं तुम्हाला जर थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर सरळ साधं ओम शांती लिहावं. पण मृतात्म्यास शांती लाभो असं मुळीच लिहू नये. कारण वेदा विनाशिनं नित्यं य येन मजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कं घातयति हंतिकम. तो नित्य आहे, अजय आहे, अव्यय आहे असं मानणारा मनुष्य कोणाला कसा मारू शकतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. इथे त्याची 4 लक्षणं सांगितली, नित्य, अजय, अव्यय. तो मरू शकत नाही, म्हणून मृतात्म्यास असं म्हणू नये. पुढचा अत्यंत महत्त्वाचा श्लोक. हा श्लोक इतका खरं तर खूप प्रसिद्ध आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना हा श्लोक माहिती आहे. अगदी पूर्ण श्लोक जरी पाठ नसला तरी पहिली ओळ तरी नक्की माहिती आहे. आत्तापर्यंत सगळं भगवंत सिद्धांत 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 या पद्धतीने चाललेत आणि आता 22व्या श्लोकामध्ये मात्र त्या सिद्धांताला साजेसा एक दृष्टांत देत आहेत. बघूयात. वासांसी जीर्णानी यथा विहाय. वासांसी म्हणजे वस्त्र, वसन. जीर्णानी जीर्ण झाल्यानंतर, यथा विहाय जसे टाकून दिले जातात. विहाय म्हणजे टाकून दिले. नवानी गृह्णाती नरोपराणी. नवानी नवीन, गृह्णाती धारण करणे, नरोपराणी नरानी मनुष्याने काय केलं तर नवीन वस्त्र धारण केली. जशी जीर्ण वस्त्र टाकून देतो मनुष्य आणि नवीन वस्त्र धारण करतो तसं तथा शरीराणी विहाय जीर्णान. तसं शरीर जेव्हा जीर्ण होतं, तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. शरीर जीर्ण झाल्यानंतर ते टाकून दिलं जातं आणि अन्यानी अन्य देह, अन्य शरीर, संयाती नवानी देही, अन्य शरीरामध्ये जीवात्मा प्रवेश करतो, प्रविष्ट होतो. देही प्रविष्ट होतो. हा अत्यंत सगळ्यांच्या ओळखीचा श्लोक आहे आणि प्रत्येकाने हा कधी ना कधी ऐकलेला आहे. आणि हा दृष्टांतसुद्धा आपल्याला माहिती आहे की शरीर जसं वस्त्र बदलतो तसा जीवात्मा देह बदलतो. म्हणजे कसं, थोडक्यात जर आपण आता खरं सांगायचं तर वस्त्र जीर्ण होईपर्यंत आपण थांबतच नाही. आता आपल्याकडे इतके कपडे असतात की वस्त्र जीर्ण व्हायची वाटही बघत नाही आपण. पण एक दृष्टांत, कारण सगळे दृष्टांत कसे असतात, दृष्टांत हा कधी पूर्णत्वाने तुम्हाला कुठली गोष्ट सांगत नाही. कारण दृष्टांताची आपली आपली मर्यादा असते. त्या कारण तो आत्मा जो आहे तो अचिंत्य आहे म्हणतो ना, चिंतनाच्या पलीकडे आहे ना. मग चिंतनाच्या पलीकडच्या वस्तूसाठी जेव्हा आपण एखादं उदाहरण देतो तेव्हा ते परिपूर्ण असत नाही, कारण आपण आपल्या चिंतनाच्या मर्यादेमध्येच उदाहरणं देत असतो. पण एक थोडासा आपल्याला अंदाज येण्यासाठी हा आपण त्या काळाप्रमाणे भगवंतांनी हा दृष्टांत दिला आहे. पण आत्ताच्या काळात जर आपण ह्याच्याबरोबर जर एखादा दृष्टांत बघायचा म्हणला तर फोन जुना झाला की आपण फोन बदलतो. फोन बदलतो म्हणजे काय करतो, त्याच्यातलं सिम काढतो जुन्या फोनमधलं आणि नवीन फोनमध्ये टाकतो. नवीन फोन कितीही चांगला असला, काही असला तरी जोपर्यंत त्याच्यात सिम टाकत नाही तोपर्यंत आपला सगळा डेटा तिकडे ट्रान्सफर होत नाही आणि सगळे कॉन्टॅक्ट नंबर येत नाहीत, आपले ॲप्स येत नाहीत, त्याच्याशिवाय आपल्याला ते वापरता येत नाही. तसं मोबाईल जुना झाला म्हणून आपण जेव्हा मोबाईल नवीन घेतो त्या नवीन मोबाईलमध्ये आपण म्हणतो आत्ता ह्या क्षणापर्यंत हा माझा फोन होता
आणि ह्या क्षणाला आत्ता माझा हा फोन आहे. कसं काय? तर फक्त याच्यातलं सिम काढून इकडे टाकलं, आता हा माझ्या काही कामाचा नाही, आता माझा सगळा डेटा याच्यात आहे, म्हणून आता हा फोन माझा नाही, आता हा फोन माझा आहे, कारण त्याच्यातला सगळा डेटा मी इकडे घेतला. तसं सूक्ष्म शरीर सगळ्या संस्कारासकट, सगळ्या पापपुण्याच्या गाठोड्यासकट नवीन देहामध्ये जातो. आणि म्हणून जसं शरीर जीर्ण, जसं कपडे जीर्ण झाल्यानंतर, वस्त्र जीर्ण झाल्यानंतर टाकून दिले जातात आणि नवीन धारण केले जातात, त्याचं आपल्याला वाईट वाटत नाही, त्याच पद्धतीने शरीर जीर्ण झाल्यानंतर टाकून द्यायचं आणि नवीन घ्यायचं, ह्याचंही वाईट वाटायला नाही पाहिजे. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पण जसं लहान मूल असतं बघा, लहान मुलाचे कपडे बदलताना त्याचा जर आवडता ड्रेस त्याने एखादा घातला असेल तर लहान मूल कपडे बदलू देत नाही, धरून ठेवतो, नाही बदलायचे म्हणतो कपडे, कारण त्याला ते खूप आवडलेलं आहे. तसं अज्ञानी मनुष्य आपला देह धरून ठेवतो. 80-90 पार झाली तरीसुद्धा देह धरून ठेवतो, कारण त्या देहाच्या शिवाय माझं काही अस्तित्व आहे ह्याची मला कल्पनाच नाही आहे. मला असं वाटतं की हा देह गेला की माझं अस्तित्व संपलं, कारण माझी सगळी देहबुद्धी आहे. त्याच्यामुळे तो देह सोडायला मला खूप त्रास होतो, कारण हा देह गेला की मी संपले असं मला वाटतं. जसं लहान मुलाला वाटतं की नाही, हे कापड मी सोडणार नाही, ह्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही आहे, किंवा हेच मला जास्त चांगलं वाटतं आहे, मला दुसरं काही नको, किंवा दुसरं काही मिळेल याचीसुद्धा खरं तर त्या मुलांना शंका असू शकते. फार लहान असतात मुलं, पण बोलू शकत नसले तरी त्यांना त्या कपड्याबद्दल अटॅचमेंट झालेली असते. तसं आपल्याला ह्या देहाबद्दल अटॅचमेंट झालेली आहे आणि आपल्याला तो देह सोडता खूप त्रास होतो. जसं लहान मूल जर कपडे बदलायला लागलं तर आपल्याला हसू येतं, कपडे बदलू दिले नाहीत त्याने तर हसू येतं की अरे का बदलू देत नाही आहे, दुसरे कपडे मिळणार आहेत ना तुला. तसं संतांना आपल्याबद्दल हसू येतं. जेव्हा देहाचा आपण शोक करतो तेव्हा संतांना आपल्याबद्दल हसू येतं, अरे काय ह्या देहाचं, दुसरं मिळणार आहे ना देह, पुढे काम चालू राहणार आहे ना तुझं, असं संतांना आपल्याबद्दल हसू येतं. म्हणून ज्ञानाची जर परिभाषा बघायची झाली किंवा ज्ञानाचं वागणं कसं असतं बघायचं झालं तर देहाबद्दल जितकी कपड्याबद्दल आसक्ती कमीत कमी तुम्ही ठेवाल तितकं तुम्ही छान राहू शकता, वेगवेगळ्या कपड्यांमध्ये सगळ्या कपड्यांचा आनंद घेऊ शकता. तशीच देहाबद्दल जितकी कमी आसक्ती ठेवाल तितकं तुम्ही सुखी राहाल, कारण तुम्ही आसक्ती ठेवा किंवा नका ठेवू, जाणार तर आहेच आहे देह. एक राजा होता, त्या राजाला मूल नव्हतं, 4-5 राण्या होत्या त्याच्या, पण त्याला मूल नव्हतं आणि म्हणून तो दुःखी होता. नारदांनी विचारलं, नारद त्याच्याकडे गेले होते, नारदांनी विचारलं काय झालं, दुःखी काय आहेस? तर त्याने सांगितलं की संतान प्राप्ती नाही मला, संतान नाही मला, म्हणून मी दुःखी आहे. नारद म्हणाले पण संतान मिळाल्यानंतर सुद्धा तू सुखी होशील कशावरून? म्हणे नाही, माझं तेवढंच एक दुःख आहे, मला संतान हवे. ठीक आहे म्हणाले, तुला एक फळ देतो, ते फळ तुझ्या सगळ्यात धाकट्या राणीला खायला दे आणि संतान होईल तुला. त्याने ते फळ राणीला खायला दिलं, तिला दिवस गेले, मूल झालं आणि आता तिला मूल झाल्यामुळे राजा तिच्याकडे जास्त लक्ष देऊ लागला, त्या मुलाकडे जास्त लक्ष देऊ लागला आणि म्हणून बाकीच्या राण्यांमध्ये सवती मत्सर निर्माण झाला आणि त्या मुलामुळे त्या राणीला जास्त किंमत मिळते असं लक्षात आल्यानंतर त्या बाकीच्या राण्यांनी विष देऊन त्या मुलाला मारलं आणि आता तो मुलगा मृत झाला आणि राजा आता जास्त दुःखी झाला. नारद पुन्हा काही वर्षांनी आले आणि नारद म्हणाले की काय झालं, तू दुःखी दिसतोस. म्हणे असं असं झालं, मुलगा मृत झाला. अरे पण मी तुला आधीच म्हटलं होतं की पुत्र नाही म्हणून तू जितका दुःखी आहेस, पुत्र मिळाल्यानंतर सुद्धा तू सुखी होशीलच असं नाही. तो म्हणाले पण आता माझा मुलगा नाही आहे, हे माझं सगळ्यात मोठं दुःख आहे. मला काही करा नारद महाराज, पण माझ्या मुलाची आणि माझी परत भेट घडवून द्या, माझा मुलगा मला परत मिळायला हवा.
नारद म्हणाले ठीक आहे. आणि नारदांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर त्या मुलाला परत बोलवलं. फक्त वायुरूप त्याचा देह आला, वायुरूप आकार आला, देहाचा देह नाही आला. वायुरूप आकारात तो मुलगा आला आणि त्याला सांगितलं की हे बघ बाबा, हे तुझे आईवडील आहेत आणि हे आईवडील तुझे खूप कष्टी आहेत तुझ्या जाण्यामुळे, तेव्हा तू पुन्हा यांच्या पोटी जन्म घे. तेव्हा त्या मुलाने असं उत्तर दिलं की लाखो जन्म माझे आत्तापर्यंत झाले, लाखो जन्मामध्ये लाखो माझे आईवडील वेगवेगळे होते. कोणाकोणाच्या दुःखाचा मी विचार करू आणि मी कोणाकोणाच्या पोटी परत जाऊ, त्याच्यापेक्षा मी आहे इथे छान आहे. हे वाक्य त्या मुलाचं ऐकलं आणि राजाला वैराग्य प्राप्त झालं आणि देहाची नश्वरता त्याच्या लक्षामध्ये आली. ही गोष्ट सांगण्याचं काय कारण, तर असं देह जन्मोजन्म वेगवेगळ्या पद्धतीने बदलत जातो, त्याच्यामुळं देहाच्या जाण्याचा फार विचार करू नये असं भगवंतांना इथे सांगायचं आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह मिळणार आहे. आता ह्या श्लोकाचा विचार करताना मला एक असंच विचार करत होते, ह्या श्लोकाबद्दल चिंतन करत होते आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की जीर्ण वस्त्र झाली तर टाकून देणार, बरोबर. पण कितीतरी असे असतात की जे जीर्ण व्हायच्या आधीच टाकून देतात. त्यांचं काय, त्यांचं शरीर तर जीर्ण झालेलं नाही आहे तरी टाकून दिलीत. कर्माचा एक भाग तर आहेच आहे, तो पुढे आपण कर्म विपाक वगैरे आपण पुढे डिस्कस करू तेव्हा तो येईलच. पण आत्ता मी थोडासा वेगळ्या अँगलने असा विचार केला की ज्ञानोबा, विवेकानंद, आद्य शंकराचार्य ह्यांची शरीरं कुठे जीर्ण झाली होती, पण ह्यांनी टाकून दिली ना. मग तिथे मला असं एक गंमतशीर, ह्याच्याशी याचा काही फारसा संबंध नाही, माझ्या विचारातनं आलेला एक गंमतशीर एक त्याला मी हे लावलं, सिद्धांत लावला असा की खूप श्रीमंत लोक असतात बघा. श्रीमंत लोक कपडे जीर्ण होईपर्यंत वाट बघत नाहीत. पूर्वी होतं असं, जेव्हा फार अभावामध्ये लोक जगत होती, पैसे कमी होते, तेव्हा एक कपडा खूप अगदी जीर्ण होईपर्यंत वापरला जायचा. पण आता असं नसतं. आणि श्रीमंत लोक तर कित्येक लोक अशी आहेत, अगदी बॉलिवूडचे हिरो हिरोईन वगैरे काही म्हणा तुम्ही, एकदा वापरलेला कपडा परत वापरत नाहीत असे पण आहेत. किंवा मोबाईलचं सुद्धा आपण उदाहरण बघितलं, 6-8 महिन्याला वर्षाला नवीन मॉडेल आलं की नवीन फोन घेणारे सुद्धा लोक आहेत. मग ही लोक आपण काय म्हणतो, ही श्रीमंत आहेत म्हणून ह्यांना हे परवडतं सगळं. फटाफट फोन बदलणे, फटाफट कपडे बदलणे, हे सगळं ह्या लोकांना परवडतं का, कारण हे श्रीमंत आहेत. तसं मला वाटलं असाच विचार करताना की ज्ञानोबा, विवेकानंद, आद्य शंकराचार्य ही श्रीमंत लोक होती. श्रीमंत म्हणजे ज्ञानाने श्रीमंत होती, विचाराने श्रीमंत होती, समाधानाने संपन्न होती आणि म्हणून ह्यांना परवडतं पटापट देह बदलायला. म्हणून 22व्या वर्षी ज्ञानोबा म्हणतो झालं याचं काम, आता नको मला हे मॉडेल. आणि विवेकानंद 39व्या वर्षी म्हणतात बास, या देहातनं जेवढं काही घेतो आता नवीन मॉडेल बघूयात, याची आवश्यकता नाही. आद्य शंकराचार्यांना 32व्या वर्षी स्वतः भगवान शंकरांनी सांगितलं होतं की मी तुला तुझं आयुष्य वाढवून देतो. आद्य शंकराचार्य म्हटलं झालं या देहाचं काम, नको मला. ही श्रीमंतीचं लक्षण आहे. लवकर देह सोडायला आपण तयार होणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे. ही ज्ञानाची श्रीमंती आहे, ही विचारांची श्रीमंती आहे आणि ही ह्या लोकांकडे होती, ही सगळ्याच संतांकडे होती. म्हणून कधीच कुठलाही संत पुरुष बघा, देह सोडण्यासाठी कधीही कुठलाही विचार किंवा कुठलाही शोक त्यांनी कधी केलेला नाही आहे. कारण त्यांच्याकडे ही विचारांची, ही समाधानाची श्रीमंती आहे. एक गेला तर दुसरं मिळणार आहे आणि पुढे काम चालू राहणार आहे. आणि खरं तर हे सगळे लोक मुक्तीपर्यंत पोचले, ते ह्यांना पुढच्या शरीराची सुद्धा खरं तर आवश्यकता नव्हती. पण एक असाच विचार आलेला माझ्या मनामध्ये, मी सांगितला. वासांसी जीर्णानी यथा विहाय. पुढच्या
श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, नैनै छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. हा श्लोकही खूप फेमस आहे, प्रसिद्ध आहे. न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनै छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्रांनी छेदला जाऊ शकत नाही. नैनं दहति पावकः, अग्नीने जाळला जाऊ शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापो, आप म्हणजे पाणी, पाण्याने क्लेदयंती म्हणजे भिजवला जाऊ शकत नाही. न शोषयति मारुतः, आणि वाऱ्याने सुकवला जाऊ शकत नाही. आता ह्या श्लोकामध्ये 4 तत्वांचा उल्लेख आलेला आहे. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू, ह्या 4 तत्वांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे ह्या 4 तत्वांचा परिणाम त्या सद्वस्तूवर होत नाही. शस्त्र पृथ्वी तत्वापासून आलेलं आहे. पृथ्वी तत्वापासून तयार झालेलं शस्त्र त्याला छेदू शकत नाही. अशा पद्धतीने त्यांनी 4 तत्व सांगितले. आकाश तत्वाचा इथं उल्लेख केलेला नाही आहे, कारण आकाश मुळात निर्लिप्त आहे. आता हे जे 4ही त्यांनी गोष्टी सांगितल्या ना, ह्या खरं तर 4ही गोष्टी आकाशाला लागू होतात. आकाश छेदलं जातं का? नाही जात. आकाश जाळता येतं का? नाही जाळता येत. आकाशाला भिजवता येतं का? नाही भिजवता येत. आकाशाला सुकवता येतं का? नाही सुकवता येत. म्हणजे ह्या 4ही गोष्टी खरं तर आकाशाला लागू होतात. आकाशावरही कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. पण आपल्याला माहिती आहे की आकाश हे सद्वस्तू नाही आहे, कारण आकाशाचं आपण चिंतन करू शकतो. आकाशाबद्दल काही बोलू शकतो ना, आपण चिंतन करू शकतो ना, आणि आकाशाचा आपल्याला अनुभव आहे ना. त्यामुळे हे आकाशाच्या जवळ जाणारं तत्व आहे असं म्हणता येतं. म्हणून आपल्याकडे शांताकारं भुजगशयनममध्ये एक शब्द येतो गगनसदृशम. भगवंत कसा आहे? गगनसदृशम, म्हणजे गगनासारखा आहे. गगन नाही आहे, गगनासारखा आहे, आकाशासारखा आहे. आकाशामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही भेद आहे, तोही बघूयात आपण नंतर. तर हे 4ही गोष्टी जशा आकाशावर काही काम करत नाहीत, तशा त्या सद्वस्तूवर काम करत नाहीत. ह्या 4ही गोष्टी, हे 4ही तत्व आकाशामधून आलेले आहेत. म्हणजे आधी आकाशात वायू उत्पन्न झाला, मग अग्नी, मग जल, मग पृथ्वी. अशा पद्धतीने ह्या पंचमहाभूतांचं सायकल आहे किंवा प्रक्रिया आहे. मग आकाशापासून उत्पन्न झालेल्या गोष्टी त्या आकाशावर परिणाम करू शकत नाहीत. त्याला छेदता येत नाही, त्याला जाळता येत नाही. आणि ह्याच अर्थाचा पुढचा श्लोक आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने. म्हणजे खरं तर दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे. क्रिया त्यात सांगितल्यात, पण त्याच्यात थोडा काय भेद आहे ते आपण बघूयात. अच्छेद्योयम दाह्योयम क्लेद्यो शोषेवच. आता नैनं छिंदन्ति शस्त्राणि म्हणजे तो छेदता येत नाही, आणि इथे लिहिले अच्छेद्य, त्याचाच उल्लेख आहे. नैनं दहति पावकः म्हणजे अदाह्य, त्याचाच उल्लेख आहे. न चैनं क्लेदयन्त्यापो म्हणजे भिजवता येत नाही, अक्लेद्य असं लिहिलेलं आहे. आणि न शोषयति मारुतः अशोष्य. दोन्ही श्लोक एकाच अर्थाचे जरी असले तरी ह्याच्यात थोडासा भेद काय आहे की पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला असं वाटतं की शस्त्रांनी ह्याला मारता येणार नाही, म्हणून मग आपण असा विचार करू शकतो शस्त्रांनी ह्याला मारता येणार नाही, मग शस्त्र थोडंसं कमकुवत आहे का? अजून मोठं शस्त्र तयार केलं तर कदाचित मारता येईल का? किंवा शस्त्रधारी कमकुवत आहे का? अजून बलाढ्य जर शस्त्रधारी असेल तर मारता येईल का? म्हणजे शस्त्राचा किंवा शस्त्रधारीचा काही त्यांच्या शक्तीमध्ये काही तुटवडा आहे का? किंवा त्यांच्या मर्यादा काही सीमित आहेत का म्हणून मारता येत नाही का? त्या मर्यादा वाढवल्या तर मारता येईल का? तर नाही. अच्छेद्य, कुठल्याही शस्त्राचे आणि कुठल्याही शस्त्रधारीचे कितीही सीमा तुम्ही वाढवल्या तरी त्या तिथपर्यंत पोचू शकतच नाहीत. अदाह्य, कुठल्याही प्रकारचा अग्नी असला तरी तो तिथपर्यंत पोचू शकत नाही. पाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि वाराही तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे काय तर
आपण असं बघितलं आकाश तत्वामधून हे पुढचे 5 तत्व निर्माण झाले असं आपण बघितलं. तर ह्या 4 तत्वांनी आकाशावर परिणाम करता येत नाही. कसा करता येईल? मुळात ज्याच्यापासून तुम्ही निर्माण झालाय त्याच्यावर तुम्हाला परिणाम कसा करता येईल? म्हणजे व्यवहारातलं उदाहरण बघायचं झालं तर मूल कधी सख्या वडिलांचं बारसं बघू शकतो का? नाही बघू शकत. कारण हे पॉसिबलच नाही आहे. जेव्हा वडील तरुण होतील त्याच्यानंतरच तुझा जन्म आहे, त्यांच्या बारशाला तू पोचू शकत नाहीस. तसं ही 4 तत्व आकाशावर परिणाम करू शकणार नाही आहेत, कारण ती आकाशामधून नंतर उत्पन्न झालेली, आधी आकाश आहे, त्याच्यामुळं आकाशावर करू शकत नाही. जर तुम्ही आकाशावरच ही 4 तत्व परिणाम करू शकत नाही असं म्हणता, तर आकाशाचं जे कारण आहे महत्तत्व त्याच्यावरही करता येणार नाही. महत्तत्वाचं जे कारण आहे प्रकृती त्याच्यावरही करता येणार नाही. आणि मग प्रकृतीच्या तर पार पलीकडे सद्वस्तू आहे. म्हणजे वडिलांचंच नाही, आजोबा पणजोबांचं बारसं बघण्याची गोष्ट आहे. एका लहान मुलांनी आजोबा पणजोबांचं बारसं बघायचा विचार करावा अशी गोष्ट आहे ही, वडिलांचं सुद्धा नाही. त्याच्यामुळे तिथपर्यंत पंचतत्वामधला कुठलंही तत्व पोहोचूच शकत नाही. त्यामुळे तो अछेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे आणि अशोष्य आहे. आणि पुढे म्हणाले नित्य सर्वगत स्थाणू रचलोयम सनातनः. नित्य आहे, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, नित्य आहे, सर्वगत आहे, तो सगळीकडे आहे. परमेश्वर सगळीकडे सदा सर्वदा आणि सम आहे. इथे कमी तिथे जास्त असं नाही आहे, आत्ता आहे नंतर नाही आहे असं नाही आहे. सदा सर्वत्र आणि सम भगवंत आहे. नित्य सर्वगत स्थाणू, स्थाणू म्हणजे स्थिर आहे, तो बदलत नाही. आणि अचल, पुन्हा तेच अचलोयम सनातनः, आणि तो सनातन आहे, तो अनादि अनंत आहे. पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणाले अव्यक्तोयम चिंत्योयम विकार्योयम उच्यते. तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. आता अव्यक्त म्हणजे जो व्यक्त नाही, जो दिसत नाही त्याला अव्यक्त म्हणायचं. अचिंत्य म्हणजे त्याचं चिंतनही करू शकत नाही. आता काही गोष्टी आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीत, पण न दिसलेल्या गोष्टींचं चिंतन आपण करू शकतो. जसं वारा आपल्याला दिसत नाही, पण आपण वाऱ्यावर प्रयोग करतात. प्रयोगामध्ये आपण प्रयोगशाळेमध्ये बरेच प्रयोग वाऱ्यावर आहे, वाऱ्याची शक्ती वापरण्यावर प्रयोग आहेत. त्याच्यामुळे दिसत नसलं तरी जाणवतो, त्याचं चिंतन करता येतं. मन बुद्धी दिसत नाही दृष्टरूपाने. तुम्ही सांगा बरं शरीरामध्ये मन कुठे आहे? नाही सांगता येत. मन बुद्धी दिसत नाही, पण चिंतन करता येतं. तसं सद्वस्तूचं चिंतनच करता येत नाही. वाऱ्याचं, मनाचं, बुद्धीचं, कशाचंही चिंतन करू शकतो, पण सद्वस्तूचं चिंतनच करता येत नाही. चिंतनाच्या कसोटीवर ते उतरतच नाही. म्हणून सद्वस्तू अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे, त्याच्यामध्ये बदल घडत नाही. आपण बघितलं दुधाचं दही होतं म्हणजे दुधामध्ये बदल झाला, तसं सद्वस्तूचं काही अजून वेगळ्या कशातही रूपांतर होत नाही. म्हणून अविकारी आहे. तस्मात् देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. विदित्वा म्हणजे जाणणे. म्हणून ह्या सद्वस्तूला तू जाण आणि शोक करणं थांबव, असं भगवंत इथे सांगतायत. हे जे सगळे 10 श्लोक आहेत हे आत्म्याचं वर्णन करणारे आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये आत्म्याचं वर्णन करताना ना आपण हे सगळं बोलतोय, करतोय, चिंतन करतोय, विचार करतोय, हे सगळं त्या आत्म्याच्या जोरावर करतोय. पण तरी आत्मा काय आहे आपल्याला कळत नाही. त्याच्या जोरावर सगळं चालू आहे, पण त्यात काय आहे ते आपल्याला कळत नाही, अजून कळलेलं नाही. याच्यावर ना कबीरांचा एक असा छान दोहा आहे. कबीर म्हणाले साहिब तेरी साहिबी हरघट रही समाय. साहिब तेरी साहिबी
हरघट रही समाय, जू मेहंदी के पात में लाली लखी नहीं जाय. प्रत्येक ठिकाणी तुझं अस्तित्व आहे, प्रत्येक ठिकाणी तू आहेस, पण तरी तू दिसत नाहीस, तू ओळखता येत नाहीस. आणि याच्यासाठी उदाहरण काय दिलं, जसं मेहंदीचं पान असतं की नाही, ते दिसताना कसं हिरवं दिसतं, त्याच्यात कुठेतरी लाली दिसते का? सगळं हिरवं दिसतं ते, पण जेव्हा ते वाटून लावू हातावर, तेव्हा हातावर रंग मात्र लाल येतो. म्हणजे त्या मेहंदीच्या पानामध्ये लाली ठासून भरली आहे, लाल रंग त्याच्यात ठासून भरला आहे, पण दिसताना दिसतो का? दिसताना हिरवा दिसतो. म्हणून ह्या सगळ्या विश्वामध्ये तू ठासून भरलेला आहेस, पण ओळखता येत नाही. जू मेहंदी के पात में लाली लखी नहीं जाय. लखी म्हणजे बघता येत नाही, लक्ष त्याच्याकडे जात नाही किंवा ते दिसत नाही. असा हा आत्मा, याच्याबद्दल चिंतन भगवंत इथे मांडतायत. पुढच्या श्लोकांमध्ये वेगळा विषय सुरू होतोय, थोडा आत्म्याच्या अनुषंगानेच बोलणार आहेत. पण आत्तापर्यंत सांगितलं आहे की तो अमर आहे, शाश्वत आहे, अज आहे, नित्य आहे, सनातन आहे, अविकारी आहे, असं सगळं सांगितलं आहे. आणि तरी तुला हे मान्य नसेल तर मी अजून तुला दुसरी उदाहरणं देतो, असं म्हणून भगवंत आता जरा वेगळ्या पद्धतीने पुढच्या भागामध्ये आपण बघूयात. ते वेगळ्या पद्धतीने पुढच्या श्लोकांपासून भगवंत समजवायला सुरुवात करणार आहेत अर्जुनाला. मागचा भाग आणि हा भाग हेवी झाला असेल, मलाही झाला आहे खरं तर सांगताना. तरीसुद्धा थोडंसं चिंतन आपल्या पातळीवर आपल्याला जमेल तसं आपण करूयात. आणि सद्गुरूंकडे प्रार्थना करूयात की हे जे तत्त्वज्ञान आम्ही अभ्यास करतोय ते कळू दे आणि मग आचरणात येऊ दे, त्याप्रमाणे वागता येऊ दे, अशी प्रार्थना सद्गुरूंकडे करूयात. आजचा भाग आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.